हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत क्लास 10th चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.4. क्वेश्चन नंबर 1. इफ 2 कॉइन आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. ठीक आहे, जर 2 कॉइन काय केले, टॉस्ट केले, तर त्याचे आपल्याला काय फाइंड आउट करायची, प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, सर्वात पहिला आपण सॅम्पल स्पेस लिहून घेऊया. सॅम्पल स्पेस काय आहे, एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 कॉइन्स आर टॉस्ड, दॅट इज एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एच एच कॉमा एच टी कॉमा टी एच कॉमा टी टी. ठीक आहे, हा 2 कॉइन टॉसचा सॅम्पल स्पेस आपण लिहून घेतला. देअर फोर नंबर ऑफ एस आपल्याला किती मिळाला, 4. ठीक आहे, त्यानंतर आपण इव्हेंट फर्स्ट बघूया. गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. ठीक आहे, गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी एक तरी हेड असला पाहिजे, म्हणजे एक आणि एकापेक्षा जास्त हेड. ठीक आहे, तर आपण लिहायचं आहे लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड अँड देअर फोर ए इज इक्वल टू एच टी, ज्याच्यामध्ये 1 हेड आहे, टी एच अँड एच एच, ज्याच्यामध्ये एक आणि एकापेक्षा जास्त हेड आहे. बघा, ॲटलिस्ट या शब्दाचा अर्थ आहे एक आणि एकापेक्षा जास्त हेड असलेले इव्हेंट आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, अँड देअर फोर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. ठीक आहे, नंबर ऑफ ए लिहून झाल्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायची, प्रोबॅबिलिटी. नाव देअर फोर प्रोबॅबिलिटी फॉर ए, दॅट इज पी ऑफ ए. पी ऑफ ए मिनिंग काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू, आपल्याला नंबर ऑफ ए किती मिळाला आहे, 3, आणि नंबर ऑफ एस किती मिळाला आहे, 4. नाव सेकंड वन, गेटिंग नो हेड. ठीक आहे, सो लेट बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड. तर सॅम्पल स्पेसमध्ये असा कुठला आहे ज्याच्यामध्ये हेड नाही आहे, दॅट इज टी टी. अँड देअर फोर बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट टी टी, अँड देअर फोर नंबर ऑफ बी आपल्याला किती मिळाला, 1. अँड देअर फोर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, अँड देअर फोर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू 1/4. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही आन्सर मिळालेत. बघा, पी ऑफ ए इज इक्वल टू 3/4 अँड पी ऑफ बी इज इक्वल टू 1/4. ना क्वेश्चन नंबर 2. इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. ठीक आहे, आपला सॅम्पल स्पेस कशाचं लिहायचं आहे, 2 डाईस रोल. तर आपला सॅम्पल स्पेस काय असणार आहे, एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1,1 1,2 टिल 1,6. अशा प्रकारे 2,1 पासून 2,6, 3,12 3,6 आणि अशा प्रकारे 6,6 पर्यंत आपलं काय आहे, सॅम्पल स्पेस आहे. ठीक आहे, तो आपल्याला पहिला लिहून घ्यायचा आहे, दॅट इज 2 डाईस आर रोल्ड. ठीक आहे, अँड देअर फोर नंबर ऑफ एस इज इक्वल टू आपल्याला किती मिळाला, 36. फर्स्ट वन, द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज ॲटलीस्ट 10. सम म्हणजे अप्पर फेसमध्ये जर आपण सम केलं, प्लस केला, तर आन्सर किती यायला पाहिजे, 10 आणि 10पेक्षा जास्त. ॲटलीस्ट 10 याचा अर्थ काय, 10 आणि 10पेक्षा जास्त. तर आपण काय लिहूया, देअर फोर लेट द, त्यासाठी आपल्याला लिहायचं आहे लेट ए बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस ॲटलीस्ट 10. ठीक आहे, आपल्याला इव्हेंट लिहायचं, लेट ए बी द इव्हेंट. अँड देअर फोर ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 4,6, दॅट इज 4 + 6 10, 5,5 दॅट इज 10, 5,6 दॅट इज 11. बरोबर आहे, 10 आणि 10पेक्षा जास्त. त्यानंतर 6,4 अगेन 10, 6,5 11 आणि 6,6 12, म्हणजे 10 आणि 10पेक्षा जास्त सम येणारे आपण आन्सर लिहिले. अँड देअर फोर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. अँड देअर फोर पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ 6, दॅट इज 6/36. नाव 6 1 जा 6 6 जा, सो वी गेट 1/6. Therefore, P of A is equal to 1/6. Now second one, the sum of the digit on the upper faces is 33. दोघांचं प्लस केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळायला पाहिजे, 33. ठीक आहे, लेट बी बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज 33. पण तुम्ही बघा आता, द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस कॅन बी मॅक्झिमम 12. बरोबर आहे, बघा आपण ह्या शेवटचा ह्याचं जरी 6 + 6 केलं तर आन्सर किती येतो आहे, 12 येतो आहे. बरोबर आहे, 6 + 6 इज इक्वल टू 12.
म्हणजे मॅक्झिमम आन्सर आपल्याला किती मिळतं आहे 12. सो therefore the event B is an impossible event and therefore B is equal to curly bracket empty and therefore number of B is equal to 0. ठीक है. And therefore probability for B, P of B is equal to number of B upon number of S. मग आपल्याला नंबर ऑफ बी किती मिळाला आहे 0 अपॉन नंबर ऑफ एस किती आहे 36. सो 0 अपॉन 36 दॅट इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपल्याला पी ऑफ बी पण किती मिळाला 0. नाउ थर्ड वन, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे पहिल्या डायचा डिजिट हा सेकंड डायपेक्षा काय पाहिजे ग्रेटर. ठीक आहे. असे आपल्याला सॅम्पल स्पेसमध्ये सर्च करायचं आहे. तर पहिलं आपण काय लिहूया, लेट सी बी द इव्हेंट दॅट द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. आपल्याला पहिलं लेट इव्हेंट घेणं विसरायचं नाही आहे. नाव सी इज इक्वल टू असे कुठले आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट डायचा नंबर हा सेकंड डायपेक्षा काय आहे ग्रेटर आहे. सो सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2,1 3,1 3,2 4,1 4,2 4,3 5,1 ज्याच्यामध्ये फर्स्ट डाय काय आहे ग्रेटर आहे ऑलवेज सेकंड डायपेक्षा. 5,2 5,3 5,4 6,1 6,2 6,3 and 6,4 and lastly 6,5. ठीक है. So we get number of C is equal to 15. Now probability. Now P of C is equal to number of C upon number of S. That is 15 upon 36. Now 15 upon 36 ला आपण कशाने डिवाइड केलं 3 ने. That is now 3 5s are 15 and 3 1s are 3 3 2s are 6. So we get 5 upon 12. And therefore P of C is equal to 5 upon 12. Now question number 3. There are 15 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 15. ठीक आहे. एका बॉक्समध्ये काय आहेत 1 to 15 असे नंबर कार्ड आहेत. वन ticket is drawn at a random from the box. Find the probability. सगळ्यात पहिला बघा 15 तिकीट्सचं आपल्याला काय लिहायचं आहे सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. ठीक आहे. देअरफॉर सॅम्पल स्पेस काय येणार आहे एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 सो ऑन आणि 15. ठीक आहे. हा आपण काय लिहिला सॅम्पल स्पेस 1 to 15. अँड देअरफॉर नंबर ऑफ एस आपल्याला किती मिळाला 15. ठीक आहे. ना फर्स्ट वन शो ॲन इवन नंबर. ठीक आहे. सो लेट ए बी द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोन ॲन इवन नंबर. लेट ए बी द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज ॲन इवन नंबर. ठीक आहे. 1 to 15 मधले आपल्याला काय सर्च करायचे आहेत इवन नंबर. अँड देअरफॉर ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2, 4 6 8 10 12 अँड 14. ठीक आहे. अँड देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू आपल्याला किती मिळाला 7. नाउ प्रोबॅबिलिटी ऑफ ए पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ठीक आहे. सो आपल्या नंबर ऑफ ए किती आहे 7 and number of s किती आहे 15. So P of A is equal to we get 7 upon 15. Now second one shows a number which is multiple of 5. So let B be the event that the ticket drawn shows a number which is multiple of 5. ठीक आहे. तर अगेन सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला असे नंबर बघायचे आहेत जे 5चे काय आहेत मल्टिपल आहेत. अँड देअरफॉर B इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 5, 10, 15. And therefore number of B is equal to we get 3. ठीक है. Now probability of B, P of B is equal to number of B upon number of S and that is equal to 3 upon 15. मग 3 upon 15 ला कशाने डिवाइड केला 3 ने. Now 3 1s are 3 3 5s are 15. So we get P of B, that is probability for B is equal to 1 upon 5. Now question number 4. A 2-digit number is formed with the digit 2, 3, 5, 7, 9 without repetition. म्हणजे हे जे नंबर आपल्याला दिले आहेत 2 3 5 7 9 या नंबरपासून आपल्याला 2 डिजिटचा नंबर काय करायचा आहे फॉर्म करायचा आहे आणि कुठलाही नंबर आपल्याला रिपीट करायचा नाही आहे. म्हणजे 22 33 असे नंबर आपल्याला नाही घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण सॅम्पल स्पेस बघूया. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू काय येणार आहे एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 3 that is 23 then 25 27 29
ठीक आहे. म्हणजे 2पासून आपण पुढे सर्व नंबर लिहिले. देन 3च्या पुढचे सर्व नंबर लिहायचे. 3 5 3 7 3 9. ओके. नाव 5पासून पुढे नंबर लिहायचे. दॅट इज 5 2 5 3 5 7 5 9. देन 7पासून नंबर लिहायचे. दॅट इज 7 2 7 3 7 5 7 9. ओके. नाव लास्टली 9पासून नंबर लिहायचे. दॅट इज 9 2 9 3 9 5 9 6. सो आपला नंबर ऑफ एस किती झाला? 20. नाव फर्स्ट वन अँड ऑड नंबर. मग सॅम्पल स्पेसमधले आपल्याला कुठले नंबर बघायचे आहेत? ऑड नंबर. सो लेट ए बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्म्ड इज ॲन ऑड नंबर अँड देअरफॉर ए इज इक्वल टू सॅम्पल स्पेसमध्ये कुठले कुठले ऑड नंबर आहेत? दॅट इज ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 23 25 27 29 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 अँड 97. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला काय लिहायचं आहेत? ऑड नंबर. अँड देअरफॉर नंबर ऑफ ए आपल्याला किती मिळाला? 16. नाव पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. तर आपल्याला नंबर ऑफ ए किती आहे? 16 आणि नंबर ऑफ एस आपल्याला किती मिळाला आहे? 20. तो 16/20. तर 16/20ला आपण कशाने डिवाइड केला? 4ने. बरोबर आहे. 4 4 जा 16 4 5 जा 20. सो वी गेट 4/5 and therefore P of A is equal to 4/5. Now second one, multiple of 5. अगेन सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? 5चे मल्टिपल कुठले आहेत? सो लेट बी बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्म्ड इज मल्टिपल ऑफ 5 अँड देअरफॉर बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 25 35 75 अँड 95 अँड देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. P of B is equal to number of B upon number of S. सो आपल्याला नंबर ऑफ बी किती मिळाला आहे? 4 अँड नंबर ऑफ एस आपला किती आहे? 20. सो 4/20. सो 4/20ला आपण कशाने डिवाइड केलं? 4ने. सो 4 1 जा 4 4 5 जा 20. सो वी गेट 1/5 अँड देअरफॉर P of B is equal to we get 1/5. Now question number 5. A card is drawn at a random from a pack of a well-shuffled 52 playing cards. Find the probability. ठीक आहे. बघा जेव्हा पण आपल्याला पॅक ऑफ अ वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स, जे आपले प्लेइंग कार्ड्स आहेत त्याचा सॅम्पल स्पेस आपण डायरेक्टली कसा लिहायचं आहे? नंबर ऑफ एस इज इक्वल टू 52. कारण की ते कार्ड्स किती आहेत? 52. तर कार्ड्समध्ये काय आहेत? काही फेस कार्ड आहेत, काही नंबर कार्ड आहेत. ठीक आहे. तर दॅट वी कॅनॉट ड्रॉ. तर आपल्याला काय लिहायचं आहे? डायरेक्ट नंबर ऑफ एस इज इक्वल टू 52. ठीक आहे. नाव फर्स्ट वन अन एस कार्ड. बघा 52 कार्डमध्ये लेट ए बी द इव्हेंट दॅट द कार्ड ड्रॉन इज अ एस. ठीक आहे. तर बघा आपले जे 52 कार्ड्स आहेत त्या 52 कार्ड्समध्ये काय आहेत? काही 13 कार्ड्स आपले कुठले आहेत? हार्ट. त्यानंतर 13 कार्ड्स कुठले आहेत? डायमंड. त्यानंतर 13 कार्ड्स आपले कुठले आहेत? स्पेड. अँड 13 कार्ड्स कुठले आहेत? क्लब. बरोबर आहे. तर प्रत्येक ह्या 13 कार्डमध्ये 1 1 आपल्याला काय आहे? एस कार्ड आहे. ठीक आहे. 1 1 1 आपले काय आहेत? एस कार्ड आहे. एस म्हणजे काय आहे? एक्का. तर ह्या 4 ग्रुपमध्ये एक एक काय आहे? एक्का आहे. अँड देअरफॉर नंबर ऑफ ए आपल्याला किती मिळाला आहे? 4. नाव पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस अँड दॅट इज इक्वल टू 4/52. तर 4/52ला आपण कशाने डिवाइड करणार आहे? 4ने. ठीक आहे. सो 4 1 जा 4 अगेन 4 1 जा 4 4 3 जा 12. सो वी गेट 1/13. सो P of A is equal to we get 1/13. Now second one, a spade. ठीक आहे. लेट बी बी द इव्हेंट ऑफ अ गेटिंग कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. बरोबर आहे. तर स्पेड कार्ड किती आहेत? तर 52मध्ये आपले कसे किती ग्रुप आहेत? 4 ग्रुप आहेत. बरोबर. एक काय आहे? हार्ट, देन डायमंड, देन स्पेड अँड देन क्लब. तो 13 4 जा 52. तर असे किती कार्ड आहेत जे स्पेड आहेत? तर 13 कार्ड्स आहेत. अँड देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 13 अँड देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस.
दॅट इज इक्वल टू 13/52. परत या दोघांना 13/52ला आपण कशाने डिवाइड करणार? 13 1 जा 13, 13 4 जा 52. सो वी गेट 1/4 अँड देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल टू वी गेट 1/4. तर अशा प्रकारे आपल्या इथे प्रॅक्टिस सेट 5.4 फिनिश झाला आहे. बघा प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलं की सगळ्यात पहिले आपल्याला सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचा. सॅम्पल स्पेस लिहिल्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे? नंबर ऑफ एस. ठीक आहे, नंबर ऑफ एस लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे? काय बघायचं आहे? इव्हेंट. ठीक आहे, प्रत्येक इव्हेंट बघायचं आहे. इव्हेंट बघताना आपल्याला सॅम्पल स्पेसला कम्पेअर करून इव्हेंट लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे? नंबर ऑफ ए. नंबर ऑफ ए लिहिल्यानंतर तर बघा पी ऑफ एसाठी फॉर्म्युला आपला काय आहे? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ठीक आहे, अशाच प्रकारे पी ऑफ बीसाठी फॉर्म्युला काय असणार आहे? नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. तसंच पी ऑफ सीसाठी फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. ठीक आहे, सो आय होप यू अंडरस्टँड ऑल द सम्स.